महंगाईच्या विरोधात चारकोप विधानसभामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावले गेले आहेत आणि मनसेच्या वतीने चारकोपमध्ये हिंदीच्या बॅनर लावले आहेत. ते आता चर्चेचा विषय ठरलेले आहेत. आमच्यासोबत चारकोप विधानसभाचे विभागाध्यक्ष दिनेश सालवी आहे. सर, काय सांगणार, हिंदीमध्ये तुम्ही बॅनर का लावले आहेत? असं आहे की 2014ला सत्ता मिळवण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते आणि त्यांची अच्छे दिनची अजून एक सौगात आज आपण बघत आहोत की पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती ज्याप्रमाणे वाढत आहेत त्याप्रमाणे त्या हिशोबाने हे बॅनर लावले गेलेले आहेत की अंधभक्तांनाही कळावं की त्यांचा जो आका आहे तो कशा प्रकारे जनतांचे भावनेशी खेळत आहे. कारण आज ज्या प्रकारे हे भाव वाढत आहेत त्यांना कळलं पाहिजे की जर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर ट्रॅव्हलिंग चार्ज वाढेल आणि आवश्यक वस्तूंचा ही दर वाढत जाईल आणि त्याच्यामुळे जनते असंही महागाईचं जे सोसत आहेत त्या अजूनही त्या लोकांना जो त्रास होणार आहे. कारण या ठिकाणी रोजगार नाही आहे तरुणांना आणि अशा वेळेला हे जे दरवाढ होत आहेत त्याने अजूनही त्यांचं घर चालवणं मुश्किल होत चाललं आहे आणि घरची महिला ज्यांना आज घर चालवावं लागतं त्यांनाही किती त्रास होत असेल. या भावना, त्यांच्या ज्या भावना या अंधभक्तांना त्यांच्या भाषेत कळावं म्हणून आम्ही हिंदीमध्ये पण अशा प्रकारे बॅनर लावलेले आहेत. पण तुम्ही ईव्हीएमला कमाल आहे असं म्हटलंय. बरोबर आहे ना, कारण लोकांना माहीत आहे का. आता तुम्ही बघा ना, लोकांच्या ज्या पोस्ट होती, ज्या कमेंट्स येतात, लोक सर्व विरोधातच बोलत आहेत या सत्ताधाऱ्यांच्या. मग यांना वोट कोण देतं? मग हा सरळ सरळ आहे ना, ईव्हीएमचा कमालच आहे ना. ईव्हीएमचा कमाल आहे आणि सत्ताधारी मालामाल आहेत आणि सत्तेची मलाई खाण्यामध्ये ते व्यस्त आहेत, हे दिसतंच आहे. त्यामुळे ते अंधभक्तांना कळावं त्यासाठीच हे त्यांच्या भाषेत हे बॅनर लिहिलेले आहेत. आता तर दोनदा जे सीएनजीचे दर वाढ केले आहेत, याच्यानंतर जर वाढ झाला तर तुम्ही कशा प्रकारची तुमची भूमिका असणार आहेत, काय करणार? नक्की ज्या प्रकारे जे भाव वाढत आहे, जनता त्रस्त आहे आणि जनतेसाठी आम्ही सदैव जिथे जिथे अन्याय दिसला तिथे आमचा राजसाहेबांचा आदेश आहे, जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ पडलीच पाहिजे. आणि आता या सत्ताधाऱ्यांना कळावं यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयावरती लवकरच घोडागाडी, बैलगाडी, टांगा, सायकल, जे पूर्वी जे साधन होतं आता ती परिस्थिती या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा आमच्यावरती आणलेली आहेत. मला यांना हेच बोलायचं आहे, खूप झालं तुमचे अच्छे दिन. आम्हाला आमचे पहिलेचे जे दिवस होते तेच योग्य आहेत आणि त्यासाठी आता आम्ही तहसीलदार कार्यालयावरती दाखवणार आहोत की बघा, आज तुम्ही आम्हाच्यावरती पुन्हा घोडागाडी, टांगा, बैलगाडी आणि सायकलची वेळ आणलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.